सिलेंडर बुकिंग केला, OTP आला, तरी पण आम्हाला सिलेंडर डिलिव्हर का करत नाही? आम्ही एक्स्ट्रा 50 रुपये देतोय, नाही असं म्हणत नाही. मग काय एजन्सी आम्हाला देत नाहीये? HP ची एजन्सी देते, आम्हाला का देत नाहीये? हा आमचा प्रश्न आहे. आणि इथे आल्याच्या नंतर बोलतात की 2000 आमच्या सिलेंडरचा स्टॉक आहे महिन्याचा, दिवसाचा. मग आम्हाला काय येतं? आम्ही किचवाळा मांड्यातून आलोय. प्रायव्हेट आमचे 600 रुपये रिक्षा, दिवसाचा आमचा 1 दिवसाचा खडा. असा का प्रश्न आहे? आमचा सरकारला तोच विचारायचा आहे. फक्त लाडकी बहीण म्हणायचं आणि त्या लाडक्या बहिणीला दिवसभर उन्हामध्ये उभं करायचं. आमचाही तोच प्रश्न आहे ना, की का करत नाही आम्हाला वितरण? तो आम्हाला व्हायला पाहिजे, तो आमचा हक्क आहे. हक्क आहे. आम्ही माहिला कुठे यायचं? हे सिलेंडर 50 किलोची टाकी आता आम्ही डोक्यावर घेऊन जायचं का? रिक्षावाले पण आम्हाला तयार होत नाहीत घ्यायला, रिक्षावालेही तयार होत नाहीत. आता इथून आम्ही लेडीज आता बाहेर गेटपर्यंत आणायचा का तो 50 किलोचा सिलेंडर? नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आधारवाडी इथल्या गुरुकृपा गॅस एजन्सी मध्ये आहोत आणि आपण पाहतोय की गेले काही दिवस अमेरिका, इराण आणि इस्रायल यांचं युद्ध सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जो गॅस पुरवठा होता तो इराण आणि बाहेरील देशातून येत होता. मात्र आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे सुद्धा म्हणतायत की लोकांनी जास्त धावपळ करू नये किंवा बिनधास्त राहावं, कुठल्याही प्रकारची अशी आपत्कालीन स्थिती ओढवू देणार नाही, असा सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात येतोय. मात्र जेव्हा आपण स्थानिक पातळीवर पाहतो तेव्हा आपण पाहू शकता इथे सुद्धा गुरुकृपा गॅस एजन्सी मध्ये कल्याण मधली ही एजन्सी आहे आधारवाडी. इथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची अगदी सकाळपासूनच इथे मोठी गर्दी असते गॅस मिळवण्यासाठी. वारंवार यासाठी आवाहनं केली जातात, मात्र तरी सुद्धा नागरिक घाबरून गॅस मिळावा यासाठी ही गर्दी करत असतात. एकूणच हे प्रकरण नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने इथे नागरिकांची गर्दी याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आता गुरुकृपा गॅस एजन्सीचे मालक आहेत महेश तपासे सर. तर तपासे सरांशी आपण चर्चा करणार आहोत या विषयावर. वास्तविक इराण आणि अमेरिकाचं युद्ध सुरू झाल्यानंतर लोकांनी पॅनिक बुकिंग करून चार पटीने गॅसची बुकिंग केली. आमच्याकडे रोजची मागणी साधारण 1000-1200-1300 असायची, ती 4,000, 4,500, 5,000 वर गेली आणि एकंदरीतच बॅकलॉग असा वाढला. त्याच्यात लोकांचा काय दोष आहे असं मी मानत नाही, परंतु एखादी गोष्ट कमी होणार हे जाणून घेतल्यानंतर लोक त्याच्यासाठी प्रयत्न करतात की ते आपल्याकडे गोष्ट असावी. आता 10वीच्या परीक्षा संपल्या, लोकांना गावाला जायचंय, गावाला घरी गॅस असला पाहिजे ही साधारण धारणा असल्यामुळे लोकांनी त्याच्यामध्ये अधिकची बुकिंग केली. दुसरी गोष्ट, 2 दिवसाआधी एक बातमी आली की 14 किलोच्या सिलेंडर मध्ये 10 किलो गॅस येणार. त्याच्यात लोक अजून भयभीत झाले आणि अजून भयभीत झाल्यानंतर त्यांनी परत गर्दी करायला सुरुवात केली. कारण नंतर ईद आणि गुढीपाडव्यानंतर आमची गर्दी 99% उसरली होती. परंतु आता 14 किलोच्या बाटल्यामध्ये 10 किलो गॅस येणार हे ऐकून लोक घाबरली. कारण एका सिलेंडरला समजा 25 दिवस चालतात तर 10 किलोचा गॅस किती दिवस चालेल आणि त्यांच्या यंत्रणेवर ताण पडेल, ही एक गोष्ट झाली. काल एक अजून घटना घडली की सरकारने 25 दिवसाची अट आहे 2 सिलेंडरच्या मध्ये, त्याला 35 दिवस केलं आणि 35 दिवस गेल्यानंतर सरकारने त्याच्यावर म्हणजे सिस्टम मध्ये समजा आता हे ग्रस्त आहेत, हे भाईसाहेब आहे, त्यांनी जर बुक केलं तर त्यांचा मेसेज जातो की तुम्ही 35 दिवसानंतर करा. त्या गोष्टीला आम्ही वितरकांनी विरोध केला, कारण कुणाचा सिलेंडर 35 दिवस चालत नाही. ती मागणी आज मान्य झाली आणि 35 दिवसाची अट शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता ज्यांचे 35 दिवसाचे मेसेज झाले त्यांना उद्या परत त्यांच्या ऍपवर बुक करता येईल. आता आपल्याकडे साधारणपणे जो दुर्गम भाग आहे, ग्रामीण भाग आहे किंवा ज्या पट्ट्यामध्ये थोडे स्लम वस्ती आहे तिकडे लोक सुशिक्षित नाही आहेत. ते मेसेज येतात, बघतात आणि दाखवतात, परंतु तो मेसेजमध्ये काय लिहिलंय, माझी विनंती आहे की अशा प्रकारचे मेसेज स्थानिक भाषेमध्ये पण जर सरकारने दिले तर लोकांना त्याच्यामध्ये वाचता येईल, त्याचा मेसेज समजता येईल. आणि ह्या अडचणीमुळे मला म्हणजे 100% माझी सद्भावना ही माझ्या कल्याण शहराच्या नागरिकांसोबत आहे. आजपर्यंत 650 लोक घेऊन गेले आणि ते सकाळपासून ते रजिस्टर मेंटेन करतोय. आणि इथं कारण लोक इकडे स्वतः घेऊन जातात तेव्हा सवलतीच्या दरामध्ये म्हणजे 35% रिबेट आम्ही इकडे देतात. कुणाला विचार, कुठले बिल चेक करा, पावतीशिवाय देऊ शकत नाही. सिस्टम मध्ये जर तुम्हाला 25 दिवस आणि आज 35 दिवस, आता 35 दिवसाची अट ही उद्या निघाली. ह्या भाईसाहेबचा प्रॉब्लेम आहे, थोडा मेसेज दिखाई. आता ह्यांचा मेसेज आहे, मी जर बघितला इकडे बघा ना, ह्यांचा मेसेज आहे की युअर लास्ट रिफिल हॅज बीन बुक डिलिव्हर्ड ऑन 25th ऑफ फेब्रुवारी आणि पुढची तुमची बुकिंग ही 1 एप्रिलला होईल. म्हणजे काय 35 दिवसाची अट. आता ही अट कोणी केली? सरकारने. मला अशा भाऊंना सिलेंडर द्यायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही सरकारला विनंती केली 35 दिवसाची अट 25 दिवस करा. ती मान्य झालेली आहे, परंतु आजच्या आज होणार नाही, त्याला 1 दिवसाची कालावधी लागेल. तुम्ही उद्या आलात तर आम्ही 25 दिवसाच्या अनुषंगाने देऊ शकतात. आणि मला विनंती करायची की हेलो BPCL आहे, जे भारत गॅसचे धारक आहेत त्यांना माझी विनंती की हेलो BPCL ॲप आपण डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सगळं करता येतात. ऑनलाईन पेमेंट कृपया करायचा टाळा, भाव बदली होतात,
कधी सरकार वाढवते, कधी कमी करते. तुम्ही या इकडे तुम्हाला UPI स्कॅनरची, पेटीएमची, गुगल पेची आम्ही सर्व व्यवस्था करू. आणि हे 2-3 ज्या बातम्या आल्या, 10 किलोचा गॅस त्याची बातमी आली, ही 25 दिवसाची 35 दिवसाची बातमी आली, अगदी पोस्टर देखील आम्हाला गव्हर्नमेंटकडनं आले. आणि ते पोस्टर लावल्यानंतर आम्हाला पण कळतं की 35 दिवस कुणाचाच गॅस चालू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर आम्ही आहोत आणि ती आज अट रद्द झालेली आहे, परंतु इन इफेक्ट म्हणजे ती सिस्टममध्ये यायला काही तासाचा कालावधी लागेल. ज्यांना हे मेसेज गेले त्यांना परत उद्या बुकिंग करता येईल. म्हणजे एकूणच युद्धाचा परिणाम तसा झालेला नाही अजूनपर्यंत. सगळ्यांना गॅस सिलेंडर हे मिळत आहेत. थोडंसं प्रमाण नागरिकांनी थोडंसं घाई केल्यामुळे किंवा गर्दी केल्यामुळे युद्धाचा प्रमाण वाढला, युद्धाचा परिणाम झाला नाही असं म्हणता येणार नाही. कारण भारतातला 70% LPG हा त्या होर्मुझ बंदरच्या कट्ट्यातनं येतो आणि तिकडे इराण, अमेरिका, त्याच्यानंतर इस्रायल आणि इतर जे आखात भागातले देश आहेत त्यांचं युद्ध सुरू झालेलं आहे. आता काहीतरी शस्त्रसंधी दिली, काहीतरी पूर्णविराम लागला, किंवा कॉमा लागला, काहीतरी ब्रेक मिळाला, त्याच्यामुळे भारताचे जे जहाज आहेत याला सुरू झालेले आहे. परंतु लोकांच्या मनात भीती बसली आणि आता लोकांना आता सुट्टीनंतर गावी जायचं आहे. आता पवित्र रमजानचा महिना होता, त्यावेळेला जवळपास 7-8 हजार मुस्लिम बांधव आले. प्रत्येकाला गॅस देण्याची व्यवस्था केली. अशा वेळेला त्यांच्या भावना तीव्र असतात ते आम्ही समजतो. आम्ही त्यांचा राग रोष त्याचा वाईट मानत नाही, परंतु काही लिमिटेशन आमच्या देखील आहे. आता सिस्टम हे ऑनलाईन आहे. आता इराणने धमकी दिली की जगातला इंटरनेट आम्ही बुडवून टाकू. आता जर जगातला इंटरनेटच त्यांनी उखडून काढला आणि त्याच्यावर बॉम्ब टाकला किंवा समुद्राच्या खालच्या वायरी तोडून टाकल्या तर देश कसं चालेल, बँकिंग कसं चालेल, व्यवस्था कशी चालेल, हे सगळे प्रश्न आहेत. परंतु मला खात्री आहे की केंद्र शासन असेल, राज्य सरकार असेल, याच्यावर चोख उपाययोजना करत आहे. त्यांना त्या पद्धतीने यश पण मिळत आहे. देशाच्या पातळीवर 2 मोठे जहाज LPGचे ते आलेले, अजून 4-5 निघण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे त्या होर्मुझच्या परिसरातनं. आणि तिकडनं मला वाटतं ही परिस्थिती आता जर गॅस सुरळीत यायला लागला तर पुढच्या 10 दिवसामध्ये गॅसचे वाटप सुरळीत होईल. पण माझी एक विनंती आहे की बरेच ठिकाणी आता नागरिक जर 1000 नागरिक इकडे आले तर 1000 लोकांच्या घरी मी पोहोचू शकत नाही. कारण दरवाजावर जो उभा आहे त्याला सॅटिस्फाय करणं माझी गरज आहे. लोक सकाळी 8 वाजल्यापासून लाईन लावतात, आमच्या गाड्या येतात, ट्रक येतात. 2 दिवस तर प्लांट बंद होता, म्हणजे रविवारी प्लांट बंद होता. आमचे स्टाफ जवळपासून 25 दिवसापासून सकाळी 8 ते रात्री 11:30 पर्यंत काम करतात. तेही थकलेले आहेत. आणि माझी विनंती आहे की काही तुम्हाला म्हणजे तुमच्या भावना नागरिकांच्या गॅस धारकांच्या मी समजू शकतो, परंतु कुठल्या पद्धतीचं भांडण हे गॅस डिलिव्हरीमॅनशी करू नका. कारण तो जर निघून गेला गावाला तर मग सिलेंडर आपल्याला उचलणं अवघड आहे, मला उचलणं अवघड आहे. आम्ही वाट बघतो लवकरात लवकर आम्ही त्या नागरिकाच्या घरी कसं पोहोचू. त्याच्यात एक नवीन डेव्हलपमेंट अशी झाली की हा जो मोहल्ला परिसर होता, बैल बाजार, गोविंदवाडी, हा कल्याण गॅसकडे होता. आणि कल्याण गॅस मागच्या 1.5 महिन्यामध्ये सस्पेंड झाली. त्याचं ते उड्डाण पुलाच्यामुळे त्यांचं गॅसचं लायसन्स म्हणजे एक्सप्लोरचं लायसन्स कॅन्सल झालं. आणि तत्पूर्वी आम्हाला त्यांना सांगितलं की यांच्या ग्राहकांना तुम्ही सेवा द्या. आम्ही ती सेवा स्वीकारली, त्यांच्या कामगारांच्या माध्यमातून करत आहोत. परंतु कल्याण गॅसचे ग्राहक हे गुरुकृपा गॅसचे ग्राहक नाही. त्यांची आज उद्या मला वाटतं पुढच्या 8 दिवसामध्ये गॅस एजन्सी सुरू होणार आहे आणि हे ग्राहक परत कल्याण गॅसला आम्ही ट्रान्सफर करू. अच्छा, म्हणजे ती सुद्धा अतिरिक्त सेवा तुम्हाला पुरवावी लागते. आणि आतापर्यंत कसं आहे की आता टिटवाळा आमच्याकडे आहे. गेले 25 वर्ष आम्ही टिटवाळ्याला गॅस देतो. आधी कसं असतं की गॅसची गाडी हात दाखवला की तो सिलेंडर देत होता आणि आता ती परिस्थिती नाही. जवळजवळ 50% ग्राहकांकडे KYC केलेलं नाही. KYC शिवाय बुकिंग होत नाही. 35 आणि 25 दिवसाची नियमाची अट आलेली आहे. त्याच्यामुळे नागरिक थोडे गांगरलेले आहेत. मी कुणाला दोष देणार नाही, त्यांचा राग रुसवा मी समजू शकतो, परंतु सरकारने KYCचं पण निर्बंध आणलं. डबल सिलेंडरवाल्यांना 35 दिवसाची अट आणली. ग्रामीण भागात 45 दिवसाची अट आहे, शहरात तरी 25 दिवसाची अट आहे. पण आता ही 35 दिवसाची अट कॅन्सल झाली असं आम्हाला झूम मीटिंग मध्ये सांगितलं. त्याचा इफेक्ट यायला 24 तास लागतील. तुम्ही KYCचा मुद्दा काढला तर ही KYC म्हणजे काही लोकांच्या अशा आहेत की कोणाच्या सासऱ्याच्या नावावर आहे, कोणा बाबांच्या नावावर, मग ते हयात नाही आहेत किंवा ते जिथे राहत आहेत त्याच्यापेक्षा फार लांब आहेत, म्हणजे शक्य होत नाही KYC करणं. तर मग तशासाठी काही वेगळा पर्याय काढलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे तर मयत झालेले आहेत. सासू सासरे वडिलांच्या नावाचं गॅस सिलेंडर ते मयत झाले आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा दाखला, माहितीचा दाखला घेऊन स्वतःच्या नावाने गॅस नोंदणी करून घेणे हा पहिला पर्याय आहे. आणि त्याच्यामध्ये केवायसी गॅसच्या संदर्भातची KYC दरवर्षी करायची. दरवर्षी केल्याशिवाय तुम्हाला गॅसच्या संदर्भात निर्बंध येतील, कारण हे सबसिडाइज प्रोडक्ट आहे, सरकारच्या कंट्रोलचा प्रोडक्ट आहे. ती KYC तुम्हाला 5 किलोच्या सिलेंडरवर नाही
ती केवायसी तुम्हाला 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरवर नाही, परंतु घरगुती गॅस सिलेंडरवर 8 का 9 सिलेंडर पर्यंत सरकार काय ना काय 100-200 रुपये सबसिडी देते. त्याच्यामुळे केवायसी बंधनकारक. पण अचानकच सरकारने एकदम केवायसी पण बंद केली, म्हणजे केवायसीची अट लादली. 25 दिवसाचा 35 दिवस केलं, एका दिवसामध्ये आज रद्द होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मला 100% खात्री आहे की पुढच्या 4-6 दिवसामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातली स्थिती पूर्ण पदावर येईल. गॅस सुनिए भाई साहब, एजन्सीचे आपने पूरी मालक स्टोरी तपासे सुनी. सर आणि आप त्यांनी घर पे सांगितलेलं जाइए, आहे की माय जसं हेलो म्हणजे BPCL ऐप डाउनलोड सुरुवातीला कीजिए. आमच्याकडे आप जे कल गॅस आइए आम्ही शाम को, वितरण आपका करत बुकिंग होतो होने का, मैं दिवसाला, आपको कल शाम को 24 त्याच्यापेक्षा सिलेंडर दे दूंगा. दुपटीनं Don't लोक worry. येत आहेत. क्योंकि मुझे भी तर ते समझ लोकांनी आलं नाही पाहिजे, कारण सरकारतर्फे जे काही निवेदनं दिली जातात, आवाहनं केली जातात, ती थोडीशी ग्राहकांनी व्यवस्थितपणे जर ऐकली आणि नक्की तो मेसेज काय आहे किंवा आवाहन काय करण्यात आलेलं आहे याची पुष्टी व्यवस्थित केली तर अशी घाई गडबड होणार नाही आणि प्रत्येकाला गॅस दिला जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. सकाळपासून ते म्हणाले की साधारण 650 आणि त्याच्यावरती गॅस वितरित करण्यात आलेले आहेत आणि अजूनही वेळ भरपूर शिल्लक आहे. तर मला वाटतं 1000चा आकडा पूर्ण आताच्या दिवसात ते पार करतीलच. त्यामुळे नागरिकांनी पण ग्राहकांनी पण घाबरून न जाता थोडा संयम बाळगणं आणि गॅस एजन्सींना सहकार्य करणं फार गरजेचं आहे, कारण तेही आपल्यासारखी माणसंच आहेत. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.